सावली, उठ बाळा. गुरुजी येतील आता, आपल्याला मूर्ती आत घेऊन जायची आहे ना. नाही, बबलूशे काढ झोपलेत. ही अशी साथ दिली त्याने तुला. मूर्ती. वहिनी, 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 मूर्ती नाही आहेत. काय? त्यांनी मगाशी बघितलं होतं ना, इथेच होती मूर्ती. मला नीट आठवतंय. मग अचानक काय कशी झाली? वहिनी, मला टेन्शन येतंय. मी आता काय करू? काय होणार आहे पुढे? मला काय. सावली, नको टेन्शन घेऊ. आपण करू काहीतरी. आपण शोधू. घरात कोणालाही कळायच्या आधी आपण ती शोधून काढू. हा, तू नको काळजी करूस. मी बबलू दादांना उठवते. बबलू दादा, उठा. दादा, उठा. उठा लवकर. काय कर रे? आज पण पोचलो काय? तुम्ही घरातच आहात. उठा लवकर. करत आहे ना, 5 मिनिटं झोपून दे ना. बबलू, उठ. मूर्ती चोरीला गेली आहे. काय कोण झोप काय करतोस तू? एक मिनिट. एवढी झोप कशी काय लागली मला? मी आता झोपत नाही. थांबा. वहिनी, मला स्वप्न पडलं होतं. तिथं कुंडात ना कोणतरी मूर्ती उचलून घेऊन चाललंय. नाही, हे स्वप्न नाहीये, खरं घडलंय. मूर्ती गायब झाली आहे. इथेच कुठेतरी असेल, शोधायला हवी. चला लवकर. वहिनी, पण मला कळत नाहीये, या कुंडातून आपोआप कशी मूर्ती बाहेर येईल? वहिनी, या जगात काही होऊ शकतं. आणि मेंढराच्या घरात वाटेल ते होऊ शकतं. आता आपल्या हातात काय आहे? काय नाही आहे. चला शोधूया. चला आता. तुम्ही इकडे, मग मी इकडे. अरे वा, चहा पिते. कोणी बनवला चहा? सावली तर बाहेर आहे. मॉम, मी बनवलाय. तुम्ही घेणार का? नाही, नको. मला एवढी रिस्क घ्यायची नाही. मॉम, असं काय करताय? छान झालाय चहा. इतका पण वाईट नाहीये. बहिणी, इतका पण म्हणजे? तारा, म्हणजे मला असं म्हणायचं की छान झालाय चहा. खरंच छान झालंय हा चहा. ती मूर्ती विराजमान करायची आहे ना. मी गुरुजींना फोन करतो. तुम्ही मूर्ती घेऊन या. ठीक आहे, मी त्या मुलीला सांगते घेऊन यायला. हॅलो. सावली, काय झालं? सापडली का मूर्ती? नाही वहिनी, मला भीती वाटते. ही माझी जबाबदारी होती ना. मी चुकले. मला भीती वाटते. मला कळत नाही काय करायचं. वहिनी, तुमची चूक नाहीये. अहो, हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच नीलदादाने सोमदादाला सांगितलं की रात्री आळीपाळीने आपण राखण करू. मला झोप लागली आणि मूर्ती गायब झाली. आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. नाही बबलू दादा, तुमची चूक नाहीये. माझी जबाबदारी होती. मला पाळता नाही आली. काय पाळता नाही आलं तुला? काय विषय सुरू आहे? कसलं डिस्कशन सुरू आहे? कोणी सांगेल का? अमृता वहिनी. ऐश्वर्या, गणपतीची मूर्ती गायब झाली आहे. काय? आपल्या बाप्पांची मूर्ती गायब झाली आहे? ऐश्वर्या, प्लीज हळू बोल ना. म्हणजे आम्ही शोधतोय, पक्कीच सापडेल मूर्ती, मला खात्री आहे. पण प्लीज, मूर्ती सापडेपर्यंत घरी कोणालाच काही बोलू नको प्लीज. वहिनी, कळतंय का काय बोलताय? किती कॅज्युअली बोलताय तुम्ही. सापडेल म्हणजे? चोरीला गेलेली, गायब झालेली मूर्ती कशी सापडेल? तुम्हाला माहिती आहे का तिघांना मूर्ती कुठे ठेवली ते? मूर्ती शोधण्यासाठी हातपाय मारावे लागतील, शोधाशोध करावी लागेल. पण त्याआधी हे सगळं जाऊन घरात सांगावं लागेल सगळ्यांना, स्पेशली मॉमना. मी लगेच जाऊन मॉमना हे सगळं सांगते. ऐश्वर्या,
ऐश्वर्या थांब ना प्लीज. आता जबाबदारी निभावता येत नसेल तर मग घ्यायची कशाला? तरी मी तुला सांगितलं होतं ती मूर्ती आमच्यासाठी किती महत्वाची. पैसे वगैरे सगळे जाऊ देत ग, ते महत्वाचं नाहीये, पण आमच्या श्रद्धा, आमच्या भावना, त्यांचं काय? आणि आमच्या घरात याआधी हे असं कधीच घडलं नव्हतं. सावली आहे ना घरात, मग असंच होणार. ती असंच वागते. मला चांगलेच अनुभव आहेत तिचे. करेक्ट आहे तुझं. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर आणखी काय होणार मॉम? हेच होणार ना. ते झालं, आता पुढे काय करायचं आपण? सावली, तू कोणाला बघितलंस का तिकडे? सावली वहिनी, आपल्या घरच्या मेंबर्स व्यतिरिक्त तिकडे तुला कोणी दिसलंय असं काही आठवत आहे? कसं आठवेल? हा, झोपा काढत होत्या ना मॅडम, लक्षच नव्हतं. तारा शांत बस ना, ती आधीच टेन्शनमध्ये आहे, त्यात तू हे असं बोलतेस. हे बघ, तुला काही चांगलं बोलता येत नसेल ना तर बोलू नकोस. सोहम, खूप मोठी गोष्ट घडली आहे आपल्या घरात. कुणाचाही पारा चढेल. पण मॉम, आपल्याला शांतपणे विचार करावा लागणार आहे आता. शांतपणे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं सोहम? हा, नाही आता आपण भरपूर वेळ वाया घालवलाय ऑलरेडी. मला असं वाटतं आता टाइमपास करण्यापेक्षा आपण एक प्रॅक्टिकल डिसिजन घेऊया. इमोशन्स वगैरे आहेत, मला सगळं मान्य आहे, बट गाईज लेट्स बी प्रॅक्टिकल. पोलीस कंप्लेंट करूया. नाही, ह्याने काय होईल, आपल्या घरातला मॅटर बाहेर कळेल लोकांना आणि आपल्या इमेजवर येईल. पण प्रिपेअर राहूया त्या गोष्टीसाठी. आपण जरा संयमाने घेऊयात का? सारंगचं म्हणणं बरोबर आहे. नाही, संयमाने घ्यायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं सारंग? मूर्ती शोधूयात आता. आणि जर तुम्हाला शोधायची नसेल तर मी शोधेन. एक मिनिट, तू एकटा का शोधणार? आपण सगळे राहतो ना या घरात, आपण फॅमिली आहोत, तर एकत्र शोधूया. असं परक्यासारखं का बोलतोयस? आणि कुंपणानेच जर शेत खाल्लं असेल तर मूर्ती कशी सापडेल ना? तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला. सावली इथेच थांबेल. आई आणि बाबा जातील सगळ्यांच्या खोल्यांमध्ये आणि मूर्ती शोधतील. ओके, मग माझ्याच रूम पासून सुरुवात करूया. आपल्या घरात ही अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं स्वप्नात सुद्धा. काय करायचं बाबा, काही माणसं अशी आहेत ना, स्वतःहून परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतात. राहू द्या, चला. सत्य बाहेर येणं फार गरजेचं आहे. शोधूयात आपण. तू इथेच थांब, आम्ही बघतो. चला चला. रडू नकोस. तिथे नेमकं काय घडलं ते सांग मला. कोणी आलं होतं का तिकडे? तुला झोप लागली होती का? हे बघ सावली, नक्की काहीतरी घोळ आहे. मला असं वाटतंय कुणीतरी मुद्दामून हे घडवून आणलंय. अमृता वहिनी, तू सावलीसोबत इथेच थांब. मी आणि बबलू जरा बाहेर जाऊन येतो. बबलू तर
मॉम, आम्ही सावलीची हेल्प करत होतो, तिला कंपनी देत होतो, तिला रात्रभर जागरण करता यावं म्हणून. पण इतकं सगळं करून सुद्धा ती झोपलीच असणार, म्हणून तर मूर्ती गायब झाली ना. मला माहित होतं ती असंच करणार म्हणून. कशाला उगाच मोठेपणाचा आ वाढायचा. नाही झेपत तर नाही घ्यायची जबाबदारी ना. आपल्या रूम मध्ये काही सापडलं नाहीये ना सोहम? आता कुठे काही सापडे ना. आय डोंट केअर. लेट्स गो. तारा, तारा ऐक ना. सावली, हे काय झालंय? अशी कशी काय गणपतीची मूर्ती समोरून गायब झाली? तुझा तुझा डोळा लागला होता का? नाही वहिनी, मी जागी होते. मग कोणी आलं होतं? नाही, कोणी आलंच नव्हतं. नाही म्हणजे माझ्या सोबतीला नील भाऊजी, सोहम भाऊजी आणि बबलू दादा आले होते, पण ते नाही, ते नाही असं काही करणार. हो, कोणी अनोळखी. हां, मला ना एक दोनदा असं वाटलं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवू नये, पण कोणी दिसलंच नाही. कसं दिसेल झोपा काढत बसल्यावर? तारा, सावली वहिनी टेन्शनमध्ये, तुला दिसतंय तरी सुद्धा तिला सांभाळायचं सोडून तिला टोमणे मारतीस तू. बाप्पाची मूर्ती सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती तिने, तीच नाही पार पाडली. चूक केलीये तिने. एक मिनिट, हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. डोळ्यांसमोर दिसून सुद्धा असं बोलतोयस? कायम जे समोर दिसत असतं किंवा दाखवलं जात असतं तेच खरं असतं असं नाही ना. किती बाजू घेशील सावलीची? बाजू घेतोय कारण माझा विश्वास आहे की सावली वहिनीने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मला कशी काय झोप लागली मला कळणार नाही. ह्या सगळ्याचं ना कारणीभूत मीच आहे. मी पण ठरवलं होतं परत यायचं. मला पण झोप लागली. गजर पण नाही ऐकू आला. मला आठवते, मला आठवते. हां, सावली वहिनी ना इथे बसली होती आणि बसून झोपली होती. इथे हां, बस ना. हां. हां, अशीच बसलेली, अशी झोपली होती. झोप ना. हां. सावलीला मला उठवायचं होतं म्हणून मी स्पीकर घेऊन आलो. स्पीकर घेतला आणि मोठ्याने गाणं चालू केलं. अशी सेम बचकली होती. मग सावलीने होशी उभी राहिली आणि बोली, बोलू दादा आवाज कमी करा, आता घरातले लोक ओरडतील. कमी कर ना मग. कमी करू त्या. मग सावलीने बोललो, सावलीने आपल्याला रात्री झोपायचं नाहीये, त्यासाठी आपण शरीराचा व्यायाम करू. म्हणून व्यायाम करण्यासाठी मी गाणं म्हणलं. मग मी काय केलं, हा स्पीकर ते ठेवला आणि सावली म्हणलो, चला सावलीने उभी राहा, उभी राहा, चला आता पण नाचूया. नाच ना. अच्छा. सावलीने अशीच नाचत होती. हां अशी. कमी नाचतो, असं नाचत होतो. नाचता 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 मी इकडे आलो. इथे नाचलो 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 नाचलो. सावलीने नाच ना. परिवार नाचत होती, ती पण नाचत होतो. नाचलो आणि दम लागला म्हणून इकडे बाटली होती पाण्याची, ती पाण्याची बाटली मी घेतली, पाणी घेतलं, पाणी पियालो, परत ठेवली पाण्याची बाटली आणि अचानक झोप कशी लागली कळलंच नाही. झोपण्याआधी मी पण पाणी प्यायलो होतो.
सगळ्यात शेवटी मूर्ती कुठे पाहिली होतीस? कुंडात. तिकडे शोधूयात ना आपण. केवढा मान होता त्या मूर्तीचा या घरात, फक्त हिच्या मूर्खपणामुळे ती चोरीला गेलीये. सापडली मूर्ती. मग कुठे सापडली मूर्ती? या पोरीच्या पेटीत. काय? नाही, तिलोत्तमा मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. मला या मूर्तीबद्दल काहीच माहित नाही. ही माझ्या खोलीत कशी आली? मी खरं सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर. मला काहीच माहित नाही यातलं. हो, प्रत्येक चोर पकडला गेल्यावर असंच म्हणतो की मी चोर नाहीये. तुला माहिती होतं ना ही मूर्ती खूप महाग आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ओ आय सी, म्हणजे ही मूर्ती विकून ते पैसे घेऊन स्वतःच्या घरच्यांना पैसे देण्याचा प्लॅन होता ना तुझा? खरं सांग. तुझंच असणार वहिनी. ही ना अशीच वागते, मला माहितीये नाही कशी येते. मग आता चोर सापडलाय तर शिक्षा मिळायला हवी चोराला. नाही, शिक्षा तर द्यायचीच आहे, पण आता मूर्ती सापडली आहे. गोष्ट आपल्या घरची आहे, घरातच ठेवायची. पण तुला शिक्षा नक्की मिळणार. आज अख्खा दिवस बाहेर स्विमिंग पूल मध्ये उभं राहायचं. मॉम, कळलं?